ये अच्छा है, ये अच्छा है महारानी महारानी, ये अच्छा है। घुघरा कहाँ पे, घुघरे कहाँ पे? नाम रखा है, नाम रखा है। कहाँ पे? घुगऱ्या इन्होंने खा लिया, तो चावून चावून खा लिया. तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आणि आज माझ्यासाठी खूप असा स्पेशल दिवस आहे. कारण का सांगतो, कारण आज म्हणले की माझ्या सकाळी सकाळी एक डोक्यात थॉट आला की आज बायकोला मस्तपैकी फिरायला न्यावं. जे काय बोललो ते सगळं खोटं आहे मित्रांनो. मोटिवेशन आहे तुझ्यासाठी. नाही रे, कसं आहे मित्रांनो की बायकोची सकाळी जी स्वयंपाकघरात लुडबुड असते ते खरं तर म्हणजे माझ्यासाठी मला लय भारी वाटते. काय पण म्हणा, पण माझा ते फिलिंग एकदम खतरनाक आहे माझ्यासाठी ते. कारण कसं आहे मित्रांनो, बायको आपल्यासाठी राबते. कोणताही स्वार्थ नसतो तिच्या मनात की तिची मुलं, तिचा नवरा व्यवस्थित पोट भरून जेवावं म्हणून ती आपले कसं किचनमध्ये जी सकाळ सकाळी लुडबुड असते तिचं एकच हेतू असते, नवरा पोट भरून जेवावं, पोरगी आपली मुलगी पोट भरून जेवावे. पण तसं आपलं नसतं. आपण कशासाठी करतो, आपण दुसऱ्यासाठी राबतो. म्हणजे दुसरी लोक मोठी होण्यासाठी आपण राबायला जातो की त्यांच्या तिथे आपण राबायला जातो. पण तसं बायकोच नसतं. आपले जे नवरा आहे, जी मुलगी आहे ती फक्त सुखात राहावे, त्यांना पोट भरून मिळावं जेवायला, यासाठी ती राब किचनमध्ये राबायला असते. म्हणून मी काय करतो मित्रांनो माहिती आहे, म्हणून मी तिला तिच्या कामात मदत करतो. तिला सकाळ सकाळ हंडा भरून आणणे, कारण चावीला पाणी येत नाही वरती. बादली भरून आणणे. ह्या 2 बादल्या दिसतात का, भांडी धुवायला 2 बादल्या खालून भरून आणणे. आणि मी स्वयंपाक करता करता झोपेन म्हणून येऊन सारखं काय तर कॉमेडी करणे. हो, कारण मला हिला झोपायची सवय आहे ना. हिजे लागल्यात भांडणं. का सांगा, कारण हिने मला सांगितले की अर्जंटमध्ये तेल आणि तांदूळ पाहिजे. तर ही म्हणते की मी जातो सायकलवरून, कारण हिला सायकल चालवायला आवडते ना. पण ही म्हणते की नाही, लवकर आणायचं आहे, लवकर पाहिजे, त्यामुळे मला म्हणते की जा. पण आता ही चुटकी म्हणते की मी पण तुमच्या बरोबर येतो. म्हणजे एका कामासाठी 2 व्यक्ती, हे की नाही. हे चुटकी ही आज तुम्हाला मित्रांनो, ही आज तुम्हाला लाल ड्रेस मध्ये दिसली असेल, रेड. कारण का सांगतो, कारण नेहमी तुम्ही ग्रीन ड्रेस मध्ये बघितलं असेल तिला, हे की नाही. कारण हा ड्रेस जो होता तो तिच्या आजीकडे राहिला होता. काय कुठला आपला तो कुठला आहे, ग्रीनच आहे की. नो वर्ड्स मित्रांनो, नो वर्ड्स. ग बाळ माझं ते आणलं बघ, ते कसं कसं काय काय आणलं बघू जरा. काय आणलं मी सांगितलं ते आणलीस. तेल तांदूळ किती रुपये गेले? 190 म्हणजे 190. चल 109 नाही रे, 190. पिल्या मॅथ्स मध्ये हुशार आहे मनाने. चला आता आपण आपलं काम करूया. ए मला नाही, चहा प्यायला बसते म्हणून मोठी. या पुणे एक काम कर की, ते तामिळनाडूमध्ये चहाला कसं असतं, ते वर्ण असं वरतात बघ, तसं वरतून बघ की. ग्लास मध्ये सांगितले मी तुला. तुझी चाल तुरु तुरु, तुझी केस बुरु बुरु, डावा डोळ्यावर वाटतं डळली. पुढचं गाणं मला नाही येत, गाण्याचा कचरा केला. तर मित्रांनो, माझा डबा कोण भरायले बघा. हे माझं पिल्लू भरायले, पिल्लू. तस तर मी रोज भरतो, पण आज मला वेळ झाला आवरायला, त्यामुळे ती भरायला लागल्या. मग रोजच भरतोय. हा म्हणशील पेन्सिल. आणि मित्रांनो, हा जो शर्ट आहे की नाही, हा शर्ट मी माझ्या पिलूच्या चॉईसने घेतलाय. हे नाही पिल्या, माझे 2-3 शर्ट असतात ना माझ्या पिलूच्या चॉईसने. आणि मम्मा माझी पॅन्ट सिलेक्ट करते. पॅन्ट कुठली घ्यायची, पॅन्ट कसल्या प्रकारची घ्यायची हे सिलेक्ट करते. नाही करत सिलेक्ट. आई कुठे काय करते. नमस्कार मित्रांनो, राम राम. आम्हाला लेट झालाय म्हणून किती गडबड करते बघा. मम्मी झाले तुझं? झालं पिला. तू कंगवा घे आमचं. हा, तर मला आज मम्मी एकच वेणी घालणार आहे, कारण मलाच लेट झालाय. मीच म्हणलं नको, मला एक वेणी पण आवडतेच. एकच वेणी. हो लॉर्ड. भूत भूत.
पिल्या दुधाची पिशवी ठेव तिथं. ते ठेवतो. पण बाबा फॅट्स किती असतात? कशात फॅट्स. बघू इकडं. खरं तर पहिल्या हे जे वारणा दूध किंवा इतर कोणतंही दूध जे असं पॅक्ड दूध असतं का नाही, हे त्यात 0 फॅट असतं. किती? 0. कारण ह्यातलं सगळं फॅट काढून ह्यातली सगळी मलाई काढून फक्त दूध गरम करतात, पाश्चरायझ्ड करतात. हां, मोठ्या तापमानावर तापवतात आणि ते दूध आपल्याला देतात. तरी पण ह्यात वारणामध्ये थोडी का होईना शाई येतेच. त्यामुळे आपल्याला फक्त पाणी देतात. कळलं? म्हणजे ह्या दुधात काही नसतं, काही घेण्यासारखं नसतं. तर मित्रांनो, किती जणांना माहीत होतं की हे दूध आपल्याला जे आहे हे नुसतं निव्वळ पाणी आहे. हां, कारण हे पाश्चरायझ्ड मिल्क आहे. आणि ह्या इथे तुम्ही इंटिग्रेट्समध्ये बघितला तर यांनी भरपूर काय काय दिले, एनर्जी म्हणजे कॅलरीज वगैरे, प्रोटीन वगैरे दिलेलं आहे. पण ह्यात घंटा काही नसतं. माहिती करता सांगतो. आणि मला हे का माहिती आहे कारण मी डेअरी टेक्नॉलॉजी झाल्या माझी, त्यामुळे मला या गोष्टी माहीत आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, हे असं पॅक्ड स्वरूपात दूध न घेता सरळ रतीब लावा, ते पण विश्वासू माणसाकडे लावा. कारण काय ते पण काय भेसळ करतात आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे तिथून घेत जावं. आपलं जिथं आपला विश्वास आहे ना त्या व्यक्तीकडूनच दूध घेत जावं आणि तेच आपल्या आरोग्याला चांगलं असतं. तर मित्रांनो, मी आता जेवण करत आहे आणि उठल्या उठल्या ह्याने ह्याचं काम केलं आहे. तर बघा, सोप्यावर बसणे. तर कसं वाटतं सोप्यावर बसून? एक नंबर. हां, असं सुख कुठंच नाही. खरं आहे तुमचं मॅडम, खरं आहे तुमचं. मस्तपैकी बायकोने आमच्या डाल फ्राय केलेली आहे आणि त्याबरोबर मी शंकरपाळी पण खातोय. कोण खाते का शंकरपाळी? असं ह्याच्याबरोबर मी खातोय. पण मित्रांनो, शंकरपाळीकडे लक्ष दिलं नाही कामामुळं. कारण दिवाळी झाल्यानंतर थोड्या दिवस 1-2 दिवस खाल्लो, त्यानंतर लक्षच दिलं नाही. कसं आहे, दिवाळी झाल्या दिवाळीचे पदार्थ खावडतात, परत त्याकडे आपण ढुंकून पण बघत नाही आणि त्यामुळे ते खराब होऊन जातं. तर मित्रांनो, TV चा रिचार्ज संपलेला आहे. म्हणजे आम्ही रिचार्ज केलं नाही आहे. पण का केलं नाही माहिती आहे काय? कारण ही दिवसभर TV बघत असते म्हणून मी रिचार्ज मुद्दा म्हणून केला नाही. तर ही बाया काय करायला बघा, या मोबाईलवर लावून बघायला गेल्या. ही तिची मिनी TV केली आहे ना. हमको रिचार्ज नहीं चाहिए टीवी पे, हमको रिचार्ज चाहिए मोबाइल पे. तरी टिकली काय बे? हे काय कुठून? अरे ते मला कळते की, पण कुठून आणलीस? कोण दिलं? मम्मीने दिलं वे. कधी आली ती? मी येताना दिल्या शिजवून. वा वा वा, आज वेळ मिळाला. नशीब. बाळानं माझ्या किती दिवसातून पुस्तक हातात घेतले तरी पण त्यातून ते टाइमपासच करते. हे की नाही पिल्लू? हे की नाही? आपला एकच छंद, टाइमपासचा छंद. अगं बाय, माझ ते कसं आणलं माझ्यासाठी कॉपी. ते आम्हाला मुलगी पसंत आहे. आम्हाला मुलगी पसंत आहे. मुलगीला कधीच पसंत करून आणला. चिट्ट्या किती झाल्या ऐकलास? नाही रे. काय करतोस बसून? जर लक्ष ठेवायचं. होय, माझं लक्ष सिट्ट्याकडे बरं ठेवतोय. हा, आमचं काम आहे सिट्ट्या मारायचं. मित्रांनो, मी आपलं काम करायला लागलोय. हा सिक्वेन्स काढायला लागलोय अॅन्युअल फंक्शनचा. आणि मला विचारलं सिट्ट्या किती झाल्या. ऍक्च्युली तिथं कसं लक्ष असेल माझं मी आहे तर मग नाही ना. चाय आणि हे कॉम्बिनेशन कसं वाटतं? नाही, मला खरं तर मी जेवलो त्यामुळे कॉफी आणि कॉम्बिनेशन कसं वाटेल रे? हा, हे तूच करू शकतेस कॉम्बिनेशन, आहे की नाही रे? आहे ना, मी सॉरी, आहे की नाही हो मित्रांनो? हे कॉम्बिनेशन आणि भात आणि बासुंदीचं कॉम्बिनेशन, चहा भातचं कॉम्बिनेशन. चहा भात बरेच जण खातात. आता तुम्ही खाताय मित्रांनो? खात असेल तर कमेंट बॉक्स म्हणून सांगायचं. आणि खात असाल तर सबस्क्राईब करा. बाबा उठायला लागले. गेलं आता गेलं. रागवतो तुला कोण बघणार आहे माझ्याशिवाय? मित्रांनो, कॉफी लय भारी झाल्या. खरं तर मला ती सांगते की कॉफी कर म्हणून, पण मला तिचीच हातची कॉफी आवडते. त्यामुळे मी काहीतरी कारण सांगते मला करायचं नसते म्हणून. तिला करायला लावते. कशाला सांगितलं? आता कळलं की मम्मीला. आता कॉफीच करायला लागतो. नेक्स्ट टाइम. अरे लगेच गणते मम्मी तुझी. माझ्या बाजूने मला कोणतर पाहिजे. येईल. भावाला आणतो माझ्या बाजूने. होय, तू तुझ्या बाजूने उभारला. घ्या. मला त्यावेळेला माझी बाजू शोधायला लागली. मग काय? कोण है आप? हमारा नाम हेडफोन है और आप दोनों का स्वागत है इलेक्ट्रॉनिक देश में. अच्छा वाह, अच्छा इलेक्ट्रॉनिक देश है आपका. हाँ. बिजली किधर है? बिजली ऊपर लगाई है.
इलेक्ट्रॉनिक देश में सिर्फ इलेक्ट्रॉनिक नाम से होते हैं इंसानों को। हाँ, आप तो फिर आपका नाम क्या है? हेडफोन। अच्छा, और दूसरे राज्य के लोग आने वाले हैं, उनका क्या करना है क्या? स्पीकर? उनका नाम है लैपटॉप। लैपटॉप, अच्छा अच्छा अच्छा। तो CPU भी आया होगा? नहीं, नहीं? वो दूसरे राज्य के मार्क्स लिखने आएंगे। अच्छा अच्छा, ओके. सही पहचाना, CPU आने CPU. वाले. तर मित्रांनो, ही असं कॅरेक्टर हिचं चालू असते घरी. अक्षरशः आम्ही वेगवेगळे कॅरेक्टर, जे काही तिला नवीन जे असेल त्याच्याबरोबर ती कॅरेक्टर पकडते आणि तिचं हे असं चालू असतं. महाराणी पण ठीक आहे, हे फक्त आम्हालाच सहन करण्याची ताकद देवाने आम्हाला दिलेली आहे. महाराणी हेडफोन. महाराणी हेडफोन म्हणे. हमारा नाम क्या रखोगे आपके राज्य में? आपके राज्य में आपके राज्य में. हमारे राज्य में. ये खतरनाक, इलेक्ट्रॉनिक मैडम. ये खतरनाक होते. आपका नाम मॉनिटर और आपका नाम माउस. मुझे देख के तो मेरा नाम रखो, मैं माउस कहाँ से लगती हूँ. सर मी क्लिक करणार आहे. ठीक है, तो आपका इस इलेक्ट्रॉनिक कुछ नाम नहीं है. आपका नाम क्या रखे? क्या रखोगे? हम क्या रखे? आपका नाम हमारा नाम कीबोर्ड रखे? खटाखट. हाँ, कीबोर्ड रखो मैम. कीबोर्ड नहीं, वो वायर रखो, वायर रखो, इनका वायर रखो. आपका वायरस नाम रखे. वाह. वायरस, ये अच्छा है. महारानी महाराणी, ये अच्छा है. घुघरा कहाँ पे? घुघरे कहाँ पे? नाम रखा है. कहाँ पे? घुघरा इन्होंने खा लिया, तो चाउन खा लिया. तो कैसे घुघरे मिलते हैं आपके यहाँ पे? मतलब क्या होता है? पेन ड्राइव के घुघरे में. और डायोड बोलते हैं ना उसको, वैसे घुघरा रहते हैं उनके. डायोड का क्या बोलते हैं उसके, छोटे छोटे. नाही ते काय असतं की तेच म्हणाले, डायोड असतात ते, तार असतात त्या. हा, त्याला काय डायवर्ट म्हणत नाही. काय म्हणतात तुझं? हा, फिजिक्स झाले तुझं, काय उपयोग नाही. नाम वायरस रखे. वायरस रखा. यस, आप भूल जाते हो वायरस हो, वायरस. पिल्या, वो मेरे को भी आ रहा है वो वायरस हो. वायरस आप में घुस चुका है. तो आपका नाम मिनी वायरस रखते हैं. हाँ रखो, मिनी वायरस रखो, बड़ा वायरस रखो, एंटीवायरस रखो. एंटीवायरस नसते वो, एंटीवायरस वैसे कैसे नसते वो. मग कैसे असते हो? वो वायरस, एंटीवायरस मतलब वायरस को धो डालता है वो, उसको एंटीवायरस बोलते हैं. फिर मैं एंटीवायरस और आप वायरस. ठीक आहे, ओके. तर अजूनपर्यंत, हा अजून हाच आहे काय? हा, हेडफोन महाराणीसाठी सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा मित्रांनो. हेडफोन मारण्यासाठी सबस्क्राईब करा आणि वायरससाठी लाईक करा. व्हायरससाठी लाईक करा आणि ह्या व्हायरस, डबल व्हायरससाठी, मेगा व्हायरससाठी ट्रिपल लाईक करा आणि कमेंट करा. तर मित्रांनो, हा व्लॉग आपण इथंच संपवते. परत भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. अजूनपर्यंत आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. टाटा, बाय बाय, गुड नाईट.